नमस्ते मित्रांनो, आपण ऐकतोय मराठी कथा गावठी अंतिम भाग. गावात प्रत्येक घरात वयात आलेल्या पोरीचं उजवून टाकण्याची चर्चा होऊ लागली. बायका आपापल्या नवऱ्यांना नजरत असणाऱ्या स्थळाबद्दल बोलायला लागल्या. आप्पालाही घरात त्याची बायको जेवणाचं ताट पुढं ठेवून सांगायला लागली. गावात ह्या अर्थच राहिलेला नाही. पोरीचा आपल्या आटपून घेऊया. त्याला तिचा राग आला. सारीच सैतानाच्या अवलादीनं काढल्यात म्हण की. आणि अशांना पोरी द्याच्याच का? त्या पोरीचा काय दोष होता? तुला काय माहिती आहे? त्या पोरीनं असं केलं का तिला करायला लावलं ह्याचा पत्ता लागणं कठीण. नाहीतर लोकांना कळलं असतं. पण सारंच पाण्यात गेलं. आता बोलून काय फायदा? चोराच्या हातात खजिना. लुटला म्हणायचा का त्यानं घेतला म्हणायचा? ह्या थराला ही गोष्ट जाईल असं स्वप्नातही आणतो म्हटलं तर आलं नसतं. पण गेली. सारं माझं पॅनेल पडलं असतं तरी चाललं असतं. ती पोर माझ्याशी जे बोलली होती त्यावर मी खुश झालो होतो. मला ती बहादरीन वाटली होती. एवढं धाडस? पण आम्ही नको एवढा विश्वास ठेवला आणि काहीतरी डाव शिजला. तिथंच आमचं पानिपत झालं. आप्पाच्या डोळ्यातनं थेंब जेवता जेवता ताटात पडलं. ते तेल त्याला तटवता आलं नाही. बाळूचा संसार उद्ध्वस्त झाला. त्यात पोरगं पिसाळ्यागत करतंय. काय मिळालं त्यासनी? त्याच्या बायकोला आज पहिली वेळ आप्पाच्या डोळ्यात पाणी दिसलं. आपण बोलाय नको होतं असं तिला वाटलं. आप्पाची जेवणावरची वासनाच उडाल्यागत झाली होती. 2 दिवस तर त्यानं पोटभर असं खाल्लंच नव्हतं. तो उठला, सोप्यात आला. कोंडबाच तेवढा सोप्यात होता. बाकी आज कोणच नव्हतं. धोंडीबाला आपल्या पोराची काळजी वाटत होती. ते 10वी नापास झाल्यापासून गावातनं मोकळंच हिंडत होतं. त्याला 2 दिवस तरी ही घटना घडल्यापासून जास्तच लागलं होतं. नव्हं, रकम्याला आता सोडणारच नाहीत. त्याचं नाव काढू नकोस. त्याला काय होतंय? सुटल की 4 दिवसानं. आप्पाला आपण विचारणे ते विचारलं असं वाटायला लागलं. पण तो आपण का विचारलं ते सांगायला लागला. गावात बोलत्यात बाळूचं पोरगं त्याला सोडायची वाट बघतंय म्हणून. आप्पानं बाळूला समजावून सांगितलं होतं. नाहीतर तोच पांडू सकट साऱ्यांनाच धावतो म्हणत होता. सुनील मात्र त्याच्या आईला बघायलाही दवाखान्यात गेला नव्हता. धोंडीबाच्या बोलण्यावर आप्पा काहीच बोलला नाही. पांडूकडं उतम्या 2 दिवसात फिरकलाच नव्हता. त्याच्या आईनं त्याला गेलास तिकडं तर मी फास लावून घेईल अशी धमकी दिली होती. गौतूनी त्याची बायको पांडूला धरूनच झुरत होती. पांडूला ढाले पाटलानं भेटायला बोलवला होता. लेडीज कॉन्स्टेबल त्याच्याकडं राहिलेलं पैसे मागत होती. तिला तिच्यावरच्या अधिकाऱ्यांना मूठ दाबायला हवं होतं. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र भरून आली. वर्तमानपत्रातल्या बातम्या बघून आप्पाचा ठोका चुकल्यागत झालं. वर्तमानपत्रात साऱ्या शेवटी एकच होतं. मुलीनं घरच्यांच्या भीतीनं आत्महत्या केली. दिवसभर आप्पा दवाखान्यात होता. बाळू इरगळून गेला होता. त्याची बायको फक्त डोळं उघडून बघत होती. पाहुणं पै येत होतं, जात होतं. राजकारण काय करायचं होतं ह्यासनी याच मुद्द्यावर येऊन थांबत होती. पण आप्पाला वाटत होतं राजकारण माणसाची चौथी गरजच होऊन बसली आहे. मग तेही अन्न वस्त्र निवाऱ्यागतच. सहज कुठलं पदरात पडल. आणि सध्याचं राजकारण तर रेग आखल्यागतच सरळ नाहीच नाही. बाळूच्या बायकोच्या उघड्या पापण्यातनं पाणी सतत पाझरत होतं. तिला वाटत होतं आपण वागू नये ते आप्पासंग वागलो. पदरचा दीर परक्यागत आला गेला आणि तिचं डोळं भरभरून पावसाच्या पाण्यागत व्हायचं. बाळू आप्पाकडं बघतच होता.
बोलला तर एखादा शब्दच. आप्पाला वाटत होतं असंच चालू राहिलं तर गाव उलागलेल्या बाजारागत होईल. गावाच्या विकासाचा विचार करायला वेळच मिळना. माणसांच्या मनाचं कोपरं तांबरल्यागत झाल्यात. तो बाळूला विचार करता करता म्हणाला, बाळू, पांडूनं अजून सुधारावं. बाळू काहीच बोलला नाही. तो हरिजनवाडा सुधारायला लागलाय. आता गौतूनी त्याच्या बायकोला जन्मभर शेण काढायला लावणार. त्याच्या डोक्यात सहज चमकून गेलं. आप्पा गावाकडं म्हणून यायला उठला तसा बाळू म्हणाला, पोराला तुमच्यातच ठेवा. घराला कुलूपच लाव म्हणाव आणि रवीला त्याच्यावर ध्यान ठेवायला सांगा. रवी या 2 दिवसात सुनीलबरोबरच होता. रवीनं सुनीलला गोड बोलून कॉलेजमध्ये नेला होता. कॉलेजमध्ये आज व्याख्यान झालं. ते दोघं घरला आले. रवीच्या डोक्यात वक्त्याचं वाक्य शब्द घन मारल्यागत आदळत होता. वक्ताच त्याच्या शरीरात भिनल्यागत झाला होता. पुस्तकातल्या एखाद्या अधोरेखित ओळीसारखं सारं व्याख्यानच त्याला अधोरेखित वाटत होतं. त्याचा आवाज कानात घुमत होता. घरातल्या, शेजारच्या, समाजातल्या, गावातल्या माणसांना सतत छळणारी, प्रसंगी जीव घेणारी माणसं कुठल्या तरी सीमेवरच्या लांबच्या माणसाबद्दल उसना आदरभाव दाखवतात. ते माणुसकीचं ढोंगच. माझ्या देशावर, बांधवावर प्रेम आहे म्हणणारी वस्तुता स्वतःला सोडून इतरावर प्रेम करताना दिसतच नाहीत. ही आजची शोकांतिका आहे. त्याला व्याख्यानातला काही भाग आठवला. त्याचं डोकं सुन्न झालं. नाहीतर गावात आपल्या काय आहे? येसाजी गेली. गावातलं सोडाच. भाऊबंद आलं नाहीत. काल परवा सुनीलची बहीण हकनाक बळी गेली. माणसं लांब लांबच. रवीला सारं आठवून आतून गलबलून आलं. काय करावं आपण? पण त्याला गाव सोडावंच लागणार. कारण आपण काहीही केलं तर आबाचा नातू, आप्पाचा पोरगा राजकारणात येण्यासाठी चाललंय असं उठवणार लोक. त्याला ज्ञानेश्वरी पारायणाचा प्रसंग आठवला. आपण पारायणासाठी गाव एकत्र करण्याचा प्रयत्न केला. पण पांडूनं गावात प्रचार केला. आता पारायणानं आबा नातवाला पुढं आणतोय. गावात धावतोय. माझा नातू गाव सांभाळील म्हणून. 15 दिवसात पांडूनं दुसरा पारायणाचा सोहळा घेतला आणि आपणही तिकडं फिरकलो नाही. विश्वच माझे घर म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांचे काय? इथं मी म्हणजेच विश्व होत चाललंय त्याचं काय? त्याला वक्ता आणि गाव एकाच मेंदूत शेणातल्या किड्यागत वळवळत असल्याचा राग आला. पण त्याचं त्यावर काहीच चालेना. तोपर्यंत त्याच्या कानावर दंगा आला. बघतोय तर त्याच्याजवळ बसलेला सुनील नव्हताच. तो उठला. आबा बिछाण्यावर पडूनच होते. तेथेही सुनील नव्हता. तो दारात आला. माणसं पळत होती. त्याला शेंडाबुडका काहीच कळत नव्हता. तोपर्यंत गौतूची बायको वरनं पळतच आली. माझं कुंकू पुसलं ग. त्याची आई रंडकी झाली त्याची. अशी ओरडतच पांडूच्या बंगल्याकडं गेली. रवी वरती हरिजनवाड्यात गेला. माणसं होती पण अंतरानं उभी होती. इस्कटल्यागत. त्यांचा सूर त्याच्या कानावर आला. गौतूला शेवटी सुन्यानं गाठलाच. गौतू इवळत पडला होता. त्याच्या डोक्याला मार लागला होता. रक्त गळत होतं. जवळ कोणच जात नव्हतं. सुनीलही तिथं दिसत नव्हता. तो पुढं गेला. त्याच्या अंगावर दगड पडल्यागत शब्द पडायला लागले. करा म्हणाव सेवा. आधी शिकवायचं आणि मग निस्तरायचं. निस्तारायला पाहिजेच. बाळ्या बसलाय बायकोची सेवा करीत. दुसऱ्याच्या डोळ्यात बिबळ घालाय निघाला होता. बघ म्हणाव तुझ्याच हातावर उठलाय ते आधी. आता आबाला कळत नाही. कशाला ह्या पोराला घरात थारा द्यायचा? हे करायलाच की.
आता गौतूचा काय ह्यात दोष? त्यानं काय ह्याच्या बहिणीला पळवून ने म्हणून पोराला सांगितलं होतं होय? आणि ती वराडली नाही बरं. वरडल कशाला? गावाला फास लावायचा होता तिला. गेली लावून. रवीला काय बोलावं तेच कळत नव्हतं. तोपर्यंत पांडूला घेऊन गौतूची बायको आली. काय म्हण माणसांचं खुळ्यानं काढल्यागत वागत्यात. ही करू द्यात राजकारण. नि आम्ही गरिबांनी असं फुकट मरायचं. कोण साजूक नाही. सारीच आतल्या अंगानं एकमेकाला सामील. गर्दीतला कोणीतरी पांडूकडं नि रवीकडं बघतच म्हणाला, लेका उठ, मरशील. तुला कोण उठवायचं नाही माझ्याशिवाय. असाच जा पोलीस ठाण्यात आणि बघ तुझी संघटना बिंगटना. गरिबासनी मारून राजकारण करायचं कळू दे त्यासनी. उद्या माझ्या नावानं बोंबलायला नको. आणि कुठं असतंय ते बाळ्याचं पोरगं ते बी सांग. हे शिकवण्यानंच झालंय. आम्ही किती गप्प बसायचं. गौतूला त्यानं उठवला. रवीला सुनील कुठंच दिसत नव्हता. माणसं पांगली तरी तो वाड्यात आला नव्हता. आप्पा संध्याकाळी घरात आला. सुनील बेपत्ता होता. आप्पाकडं नेहमीची लोकं आली. केरबाडोंब म्हणाला, सरपंच, काही खरं नाही. त्या बाळूच्या पोराचं डोकं फिरलंय. आता आणखीन गाव पेटलं. पांडूला काय कोलीतच पाहिजे. पोलीस स्टेशनमधून आप्पाला फोन आला. आप्पाला काही सुचना. एकापेक्षा एक समोर वाढलं जातंय. पांडूनं ढाले पाटलाला फोन करून सांगितलं. ढाले पाटलानं संघटनेच्या लोकांना. गौतू संघटनेची माणसं घेऊनच पोलीस ठाण्यात गेला होता. दुसऱ्या दिवशी आबाच्या नावानंच दलित संघटनेनं निषेध नोंदवला. वर्तमानपत्रांची पानं भरून आली. गावात पोलीस गाड्या, संघटनेच्या गाड्यांनी धुर्ळा उडवला. वाड्यामोहरं सारी जत्रा फुलली होती. ढाले पाटील पांडूच्या मोबाईलवर संदेश देत होता. कारखान्याच्या स्थळावरल्या ट्रक आडवा आडवीच्या गोष्टीचा त्याला आबाचा बदला घ्यायचा होता. संघटनेची घोषणा होती, आबाला अटक करा. जातीय भावना फडकवणाऱ्या माणसाला शिक्षा झालीच पाहिजे. सारं गाव वाड्यामोहरं जमलं होतं. गौतू डोक्याला पट्ट्या बांधून पुढं होता. आबा बिछाण्यावरनं उठला. पोलीस मंडळी आतच होती. संघटनेची काही नेते मंडळीही होती. मला न्या तुम्ही. खरं उगच गावात दंगा नको. जरा थंड होऊ दे गावगाडा. आम्ही धुळवापतला पेरा चांगला रुजल म्हणून केल्याला. खरं पावसानं डाव दिल्याव बी पिटाळलं. आता म्हणून रडून भागतंय आणि रडायचं कुणा पुढं. आबा पांडूनी आप्पाच्या नेतृत्वाबद्दल बोलत होता. हे आप्पाच्या लक्षात आलं. दवंगाचा सुनील सकाळीच वाड्यात आला होता. तो म्हणत होता, आबांची काय चूक. मला न्या, मी मारला रकम्याच्या बाला. पण संघटनेचं लक्ष आबावर होतं. चौकशीनंतर काहीही असल ते होवो. गाड्या येत होत्या. गाव भरत होतं. पोलीस अधिकाऱ्यांनीही आणखी बंदोबस्त वाढवला होता. वाड्यामोहरं सगळं गाव जमा झालं होतं. आबाला वाटत होतं, रेडं झुपलं गाडीला. ऊन लागल्याव गाडी पाण्यात नेली. त्यांची चूक नाही, आपली. साहेब, का खुळांबलाय? चला, आबा पोलिसांना म्हणाला. आबा असं म्हणाला? गाव रडायला लागलं. साहेब्या म्हार तर हुंदकाच द्यायला लागला. धोंडीबा तसाच पोलिसांना विनंती करू लागला. आबानं आप्पाला गप्प बसायला सांगितलं होतं. रागानं. गुलाबभाई म्हणाला, साहेब, रामासारखा जगला माणूस वनवास वाट्याला आला. त्यो त्याच्या नाही, गावाच्या. कुणाचं तरी ऐकून काहीतरी करू नका. त्याला आबानं सांगितलेल्या रामायणातल्या गोष्टी आठवल्या. तो रडाय लागला. आगा, रावण मारायचा असल तर राम वनवासाला जायलाच पाहिजे. गर्दीतनं आवाज आला. बायकांच्या डोळ्यातनं पाणी पडत होतं. कुणालाच काही सुधरत नव्हतं. त्यातनंच रत्नाक्का काठी टेकीत आली.
साईबा, ह्या माणसाला नेण्यापरास आमासनी न्या. काय न्याय म्हणायचा का वनवा? उतम्या गुरुवाच्या आईनं पोलिसांचं पाय धरलं. तान्या धनगर आणि सारीच डोळं पुसायला लागली. हंबऱ्या जगतापाची आई तर मोठ्यानं रडायलाच लागली. गर्दीत कचवच पिकल्यागत झालं. या र या, सुन्या कुठाय? कायमचंच थांबवायचं असल तर मुळावरच घाव घालूया. रवीच्या तोंडातनं शब्द बाहेर पडले. सारं गाव नि तरणी पोरं भंडारा उधळल्यागत उधळली. पोलिसांना कोण कुठं पळतंय कळना. आप्पा वाड्यात गप्पगार होता. त्याच्यासमोर आजची वर्तमानपत्र पडली होती आणि उद्याची पानं डोळ्यासमोर नाचत होती. आबाच्या अटकेची. त्याच्याबरोबर बसलेले अधिकारी दंगा झाला म्हणून बाहेर आले. फोनची रिंग घणघणत होती. आप्पाला ती टिटवीच्या आवाजागत उंच उंच वाटत होती. आत खोलवर घुसत होती. रवीनी पोरं पांडूच्या बंगल्यावर पोहोचली. एकच दंगा झाला. सुनील अगोदरच तिथं पोहोचला होता. साऱ्या गावाचं झगरच पांडू पाटलाच्या बंगल्यावर पडलं होतं. जो तो हाना फोडा मारा असा ओरडत होता. पोलिसांच्या आवाक्याबाहेर सगळं गेलं होतं. आबाच्या डोळ्यात पाणी तरळलं. गाव सारं गदळून गेलं. निर्दाळायचं कधी त्याचा ठावठिकाणा नाही. कापलिंगाच्या डोंगरावर दिवस टेकल्यागत दिसत होता. तो लालभडक लाल गोळा झाला होता. बघता बघता पाण्यात दगड पडल्यागत तो डोंगराच्या पल्याड पडला. इजला. गावावर सांजवेळ पसरली. धुरकाटल्याची कळा आली. धन्यवाद.